मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। आज हजारो कर्मचारी, वेगवेगळ्या संवर्गाचे कर्मचारी महाराष्ट्रभरातून चांदा ते बांदा या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एकत्रित आलेले होते आणि त्यांनी जोरदारपणे आपल्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, 1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि याचसाठी महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करणे, परंतु राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या ऐवजी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करते आहे। त्यामध्ये सुधारित पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे, UPS केंद्रामध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम, राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे, GPS RNPS, परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना ही योजना मान्य नाही आहे। अडॉप्ट करताना सुद्धा 25 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी फक्त 3% कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली आणि राज्याची जे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी आहे ती सुद्धा 1% कमी, म्हणजे नाहीच्या बरोबरीने कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारलेली आहे आणि त्या माध्यमातून तो विरोध दर्शवलेलाच आहे। परंतु आज रोडावर, या रस्त्यावर, नागपूरच्या या महाअधिवेशनावर जवळपास 50,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इथे येऊन आपला आक्रोश जो आहे दाखवलेला आहे। राज्य सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही कितीही पर्याय आणले परंतु पर्याय मान्य नाहीत। एकमेव जुनी पेन्शन योजना हाच अंतिम पर्याय कर्मचाऱ्यांना मान्य आहे। कर्मचारी मागे हटणार नाही, संघर्ष हा सुरूच राहणार आहे आणि सरकारने हे लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, ही महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे। आणि या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कायम सर्वात पुढे आहे आणि ही संघटना जी आहे राज्यभरातील 9 लाख NPS धारक कर्मचाऱ्यांचं हे नेतृत्व करते। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊन सरकारने न्याय द्यावा, ही या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे। यासाठी आम्ही जमलेलो आहोत। एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन कशी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। धन्यवाद।